महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शिवसेना कोकणवासियांचा भव्य मेळावा घाटकोपरमध्ये उत्साहात संपन्न। शिवसेनेच्या वतीने कोकणवासियांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य मेळावा मुंबईतील घाटकोपर येथील पाटीदारवाडी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। या मेळाव्यास कोकण तसेच मुंबई परिसरातील हजारो शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार श्री भरतशेठ गोगावले, रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास हे उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय श्री योगेशजी कदम साहेब तसेच लोकसभा संपर्क प्रमुख माननीय श्री दत्ता दळवी साहेब यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले। मार्गदर्शन करताना मान्यवरांनी कोकणातील विविध विकास कामांचा आढावा घेत शिवसेनेची ध्येय धोरणं व जनतेशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली। कोकणवासियांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील राहील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या मेळाव्यास युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे सर्व स्तरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सायंकाळी 6 वाजता सुरू झालेला हा मेळावा पाटीदारवाडी हॉल घाटकोपर येथे अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विभाग प्रमुख श्री दीपक बाबा हांडे आणि महिला विभाग प्रमुख सौ डॉक्टर भारतीताई बावदानी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले। या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेची संघटन शक्ती पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली असून कोकणवासियांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारल्याची भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, घाटकोपर। राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या जिजाऊ माँसाहेब त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेब यांनाही वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आज खरं थोडा उशीर झालेला आहे। 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्या संदर्भामध्ये थोडी आढावा बैठक आज या ठिकाणी घेण्याचं आमचं ठरलं। योगेश कदम आता थोड्याच वेळामध्ये इथे हजर होणार आहे आणि मग आम्ही बाबा हांडे, आमचा सुबोध, आमचा मनीष आणि ह्या सगळ्यांना आम्ही कल्पना दिली, कारण 2 दिवसाचा वेळ होता। खरं म्हणजे कालचं आपलं ठरलं होतं, परंतु काल तुमच्या मुलाखती होत्या आणि त्या मुलाखती असल्यामुळे थोडा उशीर होणार तर आम्हाला त्याची कल्पना आहे। पण असो, 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्यासाठी खरं म्हणजे आज खास करून आमच्या कोकणवासीय, तुम्ही मुंबईवाल्यांनी सगळ्यांना आज या ठिकाणी बोलवलेलं आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले बाबा हांडे असतील, त्यांची सौभाग्यवती असेल, आमचा सुबोध असेल, आमच्या ताई असतील, आमचे संपर्क प्रमुख असतील, आमचा तिन्ही, आमचा इक्बाल शेठ आहे, त्याचप्रमाणे आमचा किशोर यादव आहे, आमचा एकनाथ शुकुम आहे आणि व्यासपीठावरील आता मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या सर्व लाडक्या भगिनी आणि आमच्या महाड विधानसभा मतदारसंघ असेल, दापोली विधानसभा मतदारसंघ असेल किंवा अनेक काही भागातून आपली जी काही लोक असतील ते माझे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर, म्हणजे आपल्याला 15 तारखेला सामोरं जात असताना पहिला प्रश्न आहे तो महायुतीचा, कारण आपली महायुती होणार आहे आणि त्याप्रमाणे आपलं नियोजन चालू आहे। आम्हाला कल्पना आहे की बरेचशा लोकांनी आपापल्या परीने कामाला सुरुवात केली, कामं केली। अजून म्हणजे मागच्या ज्या वेळेला आपली मुदत संपली तरी पण आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेविका, नगरसेवक हे सगळेच काम करत होते आणि म्हणून मग प्रत्येकाला अपेक्षा निर्माण झाली की आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी।
आपल्याला सामोरं जात असताना आपल्याला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अनेक काही इतर कोण आपल्या सोबत असतील ते, तर अशा प्रकारे ही महायुती होणार आहे. तसे संकेत आहेत